नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा देवळघाटच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला 5 दिवस। अद्याप प्रशासनाची कारवाई नाही। बुलढाणा तालुक्यातील देवळघाट येथील विविध मागण्यांसाठी रिजवान खान उस्मान खान हे 14 ऑगस्ट 2026 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। उपोषणाला आज 5 दिवस पूर्ण झाले असून अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। देवळघाट येथील 15वा वित्त आयोगाच्या 2023 ते 24 मधील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रिजवान खान यांनी केला आहे। या प्रकरणी समिती गठीत करून कामांची पाहणी करण्यात आली असतानाही ई निविदेद्वारे खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचे साठापंजीप्रमाणे वाटप झाले नसल्याचा दावा त्यांनी निवेदनातून केला आहे। तसेच देवळघाट येथील आठवडी बाजारातील अतिक्रमण, बाजारातील ओट्यांवर गुरे बांधली जात असल्याने लहान व्यापाऱ्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे। पावसाळ्यात सांडपाणी भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिजवान खान यांनी केली आहे। मात्र 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करून 5 दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे। त्यामुळे आता प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन संबंधित मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे देवळघाटसह संपूर्ण बुलढाणा तालुक्याचे लक्ष लागले आहे। राजू भाऊ देवळघाट आठवडी बाजाराच्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, ते हटवण्यासाठी मेहनत घेते। त्यांनी बुलढाण्याच्या ठिकाणी मागे आंदोलन केलं 5 दिवस। त्या ठिकाणी त्यांना लेटर देण्यात आलं, पण त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही। त्यानंतर ते अमरावती या ठिकाणी गेले, अमरावतीहून लेटर आणलं, तिथून कारवाई झाली, अतिक्रमण हटवण्यात आलं। पण तसं अतिक्रमण हटवलं आणि तसं पोलीस प्रशासन आणि ग्रामसेवक व्हिडिओ तिथून हटत नाही, तर डबल अतिक्रमण सुरूसारखं झालं। त्याच्यामुळे राजूभाऊंनी परत तक्रार दिली आणि त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे आज राजूभाऊ काल 14 तारखेला परत उपोषणाला बसले आणि जर या आंदोलनावर कारवाई झाली नाही, या अतिक्रमणावर कारवाई झाली नाही आणि राजूभाऊला न्याय जर मिळाला नाही, तर देवळघाटच्या वतीने आम्ही देवळघाटमध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये रस्ता रोको करणार आहे। आणि रस्त्यामध्ये जर काही परेशानी आली, काही नुकसान झालं, याला जबाबदार शासन, व्हिडिओ आणि तो ग्रामसेवक राहील आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा। जिल्हा परिषद शिवणी आमची अशी मागणी आहे की त्या व्हिडिओ मॅडमवर सुद्धा कारवाई व्हावी आणि त्या ग्रामसेवकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही देवळघाटीचा रस्ता रोको करू। कोणत्या मार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार? अजिंठा बुलढाणा।